पक्ष फोडला, पुन्हा खासदार फोडले आणि आता आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ खिळखिळा करण्याचे प्रयत्न। वरळी मुंबईतील एक महत्त्वाचा आणि प्रतिष्ठित मतदारसंघ जिथून आदित्य ठाकरे आमदार आहेत, पण याच वरळीत आता ठाकरे गटाला एका पाठोपाठ एक धक्के बसतायत। आधी सचिन अहिर शिंदेच्या शिवसेनेत गेले आणि आता माजी आमदार सुनील शिंदे यांनाही गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं समोर येत आहे। जर सुनील शिंदेही गेले तर आदित्य ठाकरेंच्या वरळीतील राजकारणावर काय परिणाम होईल? वरळी त्यांच्यासाठी सुरक्षित राहिली आहे का? सुनील शिंदे ऑफर स्वीकारण्याची शक्यता किती आहे? जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा सोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा होती, तर उद्धव ठाकरे गटातील अनेक खासदार शिंदे गटात गेल्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला। त्यानंतर आता आमदार आणि नगरसेवकही शिंदे गटात येतील असा दावा सातत्यानं शिंदे गटाकडून केला जातोय। नुकतंच विधान परिषदेतील ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी शिवबंधन सोडून शिंदे गटात प्रवेश केला। त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदाची संधी मिळाल्यानं हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा हादरा आहे। पण आता फक्त सचिन अहिरच नाही, तर वरळी मतदारसंघाचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार सुनील शिंदे यांनाही गळाला लावण्याचे प्रयत्न शिंदे गट करत असल्याची जोरदार चर्चा आहे। खुद्द सुनील शिंदे यांनीच या संदर्भात सूचक वक्तव्य केलंय। पण हे सुनील शिंदे आहेत कोण आणि त्यांचं वरळीतलं वजन काय आहे? तर सुनील शिंदे हे वरळीतील शिवसेनेचे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत। 2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन अहिरांचा पराभव करत वरळीतून ते निवडून आले आमदार म्हणून। सचिन अहिर 3 वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेत, शिवडी आणि वरळीतून। पण 2014 मध्ये वरळीतच ठाकरेंच्या सुनील शिंदेंनी अहिरांचा पराभव केला। मात्र 2019च्या निवडणुकीत वरळी हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ मानला गेला आणि त्यांना तिथं संधी दिली। यावेळी सुनील शिंदे यांना तिकीट नाकारण्यात आलं। नंतर मात्र त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवण्यात आलं। पण आता आदित्य ठाकरेंसाठी वरळी खरंच सुरक्षित आहे का? तर आदित्य ठाकरेंनी 2019 मध्ये वरळीतून निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला। सचिन अहिर तिथून 2दा निवडून आलेले, पण 2014 मध्ये आधी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादीत असणाऱ्या सचिन अहिरांचा सुनील शिंदेंनी पराभव केला। पण 2019 मध्ये आदित्य ठाकरेंसाठी सुनील शिंदेंचं तिकीट कापलं। तर याच दरम्यान शिवसेनेनं सचिन अहिर यांना आपल्या पक्षात घेऊन उपनेतेपद दिलं, ज्यावर सुनील शिंदेंनी आपली नाराजी व्यक्त केलेली। तेव्हा सचिन अहिर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले नसते तर 2019 आदित्य ठाकरेंच्या विरोधात लढले असते आणि तसं झाल्यास आदित्य ठाकरेंना निवडून येणं हे सोपं नव्हतं। आणि त्यामुळे सचिन अहिरांना शिवसेनेत घेऊन अहिरांचा आणि सुनील शिंदेंचा अर्थातच शिवसेनेचाही चांगला प्रभाव असलेला मतदारसंघ आदित्य ठाकरेंसाठी निवडण्यात आला। दरम्यान शिंदे सेनेकडून ऑफर आल्याच्या चर्चेवर सुनील शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले की आदित्य ठाकरे निवडून आल्यानंतर मी 2 वर्ष घरी होतो आणि आता आम्ही काय करू अशी चिंता होती, पण आम्ही कुठेही भांडायला गेलो नाही, कुणाशी सख्य करायला गेलो नाही। आमदारकी खासदारकी असेल तरच मी जिवंत राहू शकतो अशी आमची भूमिकाच नव्हती। आम्हालाही वेगवेगळ्या ऑफर आलेल्या, माझ्यासारख्यावर अनेकदा संशय पसरवण्याचाही प्रयत्न झाला। 2 दिवसांपूर्वी मी गायब झालो अशा बातम्या पसरवल्या। मी पण आधीच अनिल परबांना सांगून गेलेलो। माझी बातमी कुणी चालवायला सांगितली हे सुद्धा मला पत्रकारांनी सांगितलंय। मी योग्य वेळी उत्तर देईन, कारण तेवढी धमक ही माझ्यात आहे। याच वेळी आदित्य ठाकरेंना जिंकवण्यात सचिन अहिरांचा वाटा होता असं विचारतात सुनील शिंदे कडाडून काय म्हणाले, ऐका। असं म्हटलं जात होतं की आदित्य ठाकरेंना जिंकवण्यामध्ये त्यांचा फार प्रामुख्याचा जिंकवण्यामध्ये सुनील शिंदेंचा त्यांचा अजिबात नाही। उलट ते आल्यामुळे 10,000 20,000 22,000 मतं कमी झाली आहेत। या आकडेवरून सिद्ध करून देत ठीक आहे। आता आमच्या पक्षात होते, ते बोलत होते, आम्ही ऐकत होतो। ह्या सगळ्या गोष्टीला काय अर्थ नाही आहे, कळलं ना? कोण कोणामुळे जिंकून आलेले नाही आहेत। आधी मी वरळीमधली शिवसेना ही एका व्यक्तीची नाही, तर ती शिवसेनेची मी आधीपासून सांगतो ती सामुदायिक ताकद आहे, लक्षात ठेवा। वरळीतले नागरिक हे नेहमी बागदी बाळासाहेबांच्या काळापासून शिवसेनेच्या स्थापनेपासून वरळी ही शिवसेनेच्या मागे जनता उभी आहे, लक्षात ठेवा, कुठल्या व्यक्तीच्या नाही। कोण बोलत असतील ह्याच्यामुळे त्यांनी कितीही केले, त्यांना मी हरवलेलं आहे, एका शब्दात सांगतो। त्यामुळे सुनील शिंदे ठाकरेंना सध्या तरी सोडणार नाहीत असंच दिसतंय। पण वेळ बदलते, वक्तव्य बदलतात, हे गेल्या आमदारांच्या खासदारांच्या वक्तव्यांकडे बघून अर्थात लक्षात येतं। ठाकरेंचा गड खिळखिळा करण्यात यशस्वी ठरत असलेल्या महायुतीचा कल आता ठाकरेंचा मतदारसंघ हलवून टाकण्याकडे दिसतोय। तशी हालचालीही सुरू झाल्यात आणि त्यामुळे वरळीमध्ये येत्या विधानसभेत कशी राजकीय गणितं बदलतात, मतदारसंघ तरी हातात ठेवायला ठाकरे किती आणि कसा प्रयत्न करतात, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात। या संपूर्ण राजकारणावर आणि वरळी मतदारसंघातल्या राजकारणावर सुद्धा तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।